तर मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 3 मार्चच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की वल्लरी धुमाळला फोन लावते आणि त्याला सांगते की आता मी जे सांगते ना ते नीट ऐकायचं. आता काहीही झालं तरी लवकरात लवकर तुला मुंबई सोडावी लागेल आणि नाही सोडलीस तर अर्णव तुझा जीव घेईल. धुमाळ खूप घाबरतो. तर थोड्या वेळाने हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बाहेर येतात. घरातले सगळे आलेले असतात. अर्णव विचारतो, ईश्वरी कशी आहे, बरी आहे ना? डॉक्टर म्हणतात, नाही, क्रिटिकल कंडिशन आहे, आम्ही त्यांचं काही सांगू शकत नाही, तुम्ही देवाकडे प्रार्थना करा, आता देवच काहीतरी करू शकतो. अर्णवला खूप रडू येतं. त्याला सारखं वाटत असतं की ईश्वरी मला माझ्या आयुष्यात हवी आहे. अर्णवला त्याने ईश्वरीसोबत जो अबोला धरला होता आणि ईश्वरीला जो त्रास दिला इतके दिवस ते सगळं आठवतं. त्याला आपल्या चुकांची जाणीव होते. आता अर्णवला तर आपल्या चुकांची जाणीव होते आणि प्रेमही कळते. आता अर्णव मागचं सगळं विसरून ईश्वरीला ॲक्सेप्ट करेल का हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होतीये ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की ईश्वरी धुमाळच्या फोनची वाट बघत असते. धुमाळचा फोन येतो, त्याचा ईश्वरी तो फोन घेते. ईश्वरी अर्णवला सगळं सांगणार असते, पण धुमाळ म्हणतो, तुझा नवरा समोर असेल तर बाजूला येऊन बोल, त्याच्यासमोर बोलू नको. ईश्वरी बाजूला जाते. धुमाळ म्हणतो, हे बघ, मी तुला आत्ता एक लोकेशन पाठवतोय, त्या लोकेशनवर तू एकटी यायचं आहेस तरच मी तुला भेटणार, नाहीतर भेटणार नाही. ईश्वरी ठीक आहे म्हणताना फोन कट करते. अर्णव विचारतो, कोणाचा फोन होता? ईश्वरी खोटं सांगते. ईश्वरी म्हणते, नमुताईचा फोन होता, बाबांनी भेटायला बोलवले, त्यांना आठवण येते, मी जाऊन येते. अर्णव म्हणतो, कार घेऊन जा. ईश्वरी म्हणते, नाही नाही, मी रिक्षाने जाते, तुम्ही नका काळजी करू. ईश्वरी घाईने तिथून निघून जाते. अर्णवला डाऊट आलेला असतो. तर इथे वल्लरी अर्णवच्या काकांकडे पैसे घेऊन येते आणि त्यांना अट घालते. वल्लरी म्हणते, माझं एक काम केलं तरच तुम्हालाही पैशांची बॅग मिळेल. अर्णवचे काका म्हणतात, काय गं, स्वतःची अवकात विसरतीयस का? तू मला अट वगैरे घालतीयस, लायकीत राहायचं. जर मला अट घातलीस तर. वल्लरी म्हणते, सत्य सांगशील ना? जा सांग. तू सत्य सांगशील ना तर मी पण काही गप्प बसणार नाही. मी पण सांगेन की तू जुनं सगळं वरती उकरून काढलंस आणि माझ्यासोबत प्लॅनिंग करून तू रमाकांतला मारून टाकायचा प्लॅन केला होतास किंवा त्याला उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन केला होता. आणि तसंच झालं ना? आणि त्यानंतर अर्णवला हे कळल्यानंतर काय होईल हे तुला पण चांगलं माहिती आहे. एकदा अनुभव घेतलायस तू, पुन्हा घ्यायचे का? अरे मी तर जेलमध्ये जाईल, पण तू पण जेलमध्ये जाशील, विसरू नकोस, म्हणून सांगते ते ऐक. अर्णवचे काका म्हणतात, काय करायचे? वल्लरी म्हणते, ईश्वरी राजे शिर्के, तिचा काटा काढायचा आहे, अर्णवची बायको, मला ती माझ्या आयुष्यामध्ये नकोय. काका म्हणतात, तिने काय तुझं वाकडं केलं आहे? वल्लरी म्हणते, वायफळ प्रश्न विचारू नको, मी जेवढं सांगितलं आहे तेवढं करायचं. अर्णवचे काका ठीक आहे म्हणतात आणि आपल्या गुंडांना फोन लावतात. काका गुंडांना काय काम करायचं आहे, ईश्वरीला कसं मारून टाकायचं हे सांगतात. वल्लरी पुढे काकांना सगळा प्लॅन सांगते. वल्लरी काका यांचं बोलणं चालू असताना कोणीतरी त्यांचं दोघांचंही व्हिडिओ शूटिंग करतं. तर इथे ईश्वरी घराबाहेर पडते. ती रिक्षा बघत असते आणि त्यात तिला धुमाळचे सारखे फोनवर फोन येत असतात. रिक्षा काही मिळत नाही, म्हणून ईश्वरी ड्रायव्हर दादांना फोन लावते आणि त्यांना गाडी घेऊन यायला सांगते. ड्रायव्हर दादा गाडी घेऊन येतात. ईश्वरी त्यांच्यासोबत ज्या ठिकाणी धुमाळने बोलवले त्या ठिकाणी जाते. इथे अर्णवचा मोबाईल वाजतो. त्याला नोटिफिकेशन आलेलं असतं. गाडी घराबाहेर गेली आहे आणि त्याचं ट्रॅकर ऑन झालं हे त्याला कळतं. अर्णव विचार करतो की ईश्वरी तर रिक्षाने जाणार होती, मग गाडी नेली तरी कुणी? अर्णव ड्रायव्हरला फोन लावतो, पण ड्रायव्हर काही फोन उचलत नाही. अर्णवला डाऊट येतो. ईश्वरी बाबतीत काही भयानक घडणार आहे असं त्याला वाटतं. अर्णव लगेच इथून निघतो. तर इथे ईश्वरी त्या लोकेशनवरती पोहोचते आणि ड्रायव्हर दादांना म्हणते, मी तुम्हाला फोन करीन तेव्हा तुम्ही या, आता घरी जा. ड्रायव्हर निघून जातात. ईश्वरी धुमाळला फोन लावते आणि धुमाळ तिला अजून आतमध्ये यायला सांगतो. ईश्वरी त्या जंगलामध्ये आणि खंडर असलेल्या एका घराजवळ जाते आणि तेवढ्यात तिथे गुंड येतात. ईश्वरीला कळतं की हे खूप काहीतरी भयानक प्रकरण आहे. ईश्वरी अर्णवला फोन लावायला घेते आणि ते गुंड ईश्वरीच्या डोक्यात मारतात. ईश्वरीला ते खूप मारतात. ईश्वरी बेशुद्ध पडते आणि वल्लरी त्या खंडरमधून बाहेर येते. वल्लरीचा हा सगळा प्लॅन असतो. ज्यावेळेस ईश्वरी धुमाळला पहिल्यांदा भेटली होती त्यावेळेसच तिने हा सगळा प्लॅन केला होता. वल्लरी त्या गुंडांना म्हणते, हिला मारून टाका, जिवंत सोडू नका.
वल्लरी निघून जाते. तिला वाटतं की गुंड काय आपलं काम करतील. वल्लरी निघून जाते आणि गुंड ईश्वरीला मारणार असतात. ते तिला मारून टाकणार तेवढे तिथे अर्णव येतो. अर्णव सगळ्या गुंडांची धुलाई करतो. ते गुंड सगळे पळून जातात आणि ईश्वरी इथे बेशुद्ध पडलेली अर्णव बघतो. अर्णव ईश्वरीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतो. ईश्वरीच्या डोक्याला लागले हे तो बघतो आणि त्याला भीती वाटते. अर्णव ईश्वरीला उचलून कारमध्ये टाकतो, पण कार बंद पडलेली असते. मोबाईलला रेंजही नसते. अर्णव ईश्वरीला आपल्या पाठीवर बांधून धावत पळत तिला हॉस्पिटलपर्यंत घेऊन जातो. डॉक्टर ईश्वरीला स्ट्रेचरवर टाकून आतमध्ये घेऊन जातात. अर्णव शिर्केला फोन लावतो आणि रक्ताचा बंदोबस्त करतो. मोठे डॉक्टरांना बोलवून घेतो आणि जेवढे होईल तेवढे सगळे प्रयत्न ईश्वरीसाठी करत असतो. तर इथे शिर्के ईश्वरीबद्दल फोन करून घरी सगळं कळवतात. घरच्या सगळ्यांना खूप काळजी वाटते आणि ते ईश्वरीला बघायला दवाखान्यासाठी निघतात. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.